हॅलो, नमस्कार. आज आम्ही निघालोय अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधल्या माउंट सोमेश्वर टेम्पलला. आमच्या घरापासून जवळपास 5 तासाचा ड्राईव्ह असल्यामुळे सकाळी लवकर उठून सगळ्यांनी बॅग पॅक केल्या आणि अगदी सकाळी आम्ही घरातून निघालो. सुरुवातीचा ड्राईव्ह तर खरंच खूप सुंदर होता, पण मध्ये एक ठिकाणी इतकं फॉगी वेदर लागलं की पूर्ण रस्त्यावर धुकंच होतं आणि त्या धुक्यांमध्ये सूर्यदेव कधी दिसायचे तर कधी रस्त्याच्या वळणामागे लपायचे. अगदी आमच्यासोबत लपाछपी खेळत असल्यासारखं वाटत होतं. असं करत करत जवळपास 5 तासाचा प्रवास करून शेवटी आम्ही पोहोचलो माउंट सोमेश्वर टेम्पलला. मंदिर दिसताच खरंच मन खूप खुश झालं, कारण या मंदिरात येण्याची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे अमेरिकेत असूनही मंदिरात गेल्यावर भारतात आल्यासारखं वाटत होतं. खूप सुंदर वातावरण, भक्तिमय माहोल आणि दर्शनासाठी आलेली खूप सारी माणसं. सगळंच खूप छान होतं. आधी आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं, ज्योतिर्लिंगावर पाणी अर्पण केलं आणि अभिषेक केला. त्या क्षणी खरंच मन खूप शांत आणि प्रसन्न झालं. त्यानंतर वरती जाऊन आम्ही मोठ्या हनुमानजींचं दर्शन घेतलं, फोटो काढले आणि मग मंदिरासमोर असलेल्या नंदी महाराजांचंही दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो. आम्ही घरूनच सगळ्यांसाठी जेवण पॅक करून घेऊन गेलेलो, त्यामुळे सगळ्यांनी मिळून आरामात बसून जेवण केलं. दर्शन, फॅमिली टाईम, गप्पा, सगळ्यांनी मिळून केलेलं जेवण, त्यामुळे पूर्ण दिवस खूप स्पेशल झाला. तिथं जवळपास 3-4 तास वेळ घालवल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरुवात केली. थकवा नक्कीच आला होता, पण मन मात्र खूप प्रसन्न आणि शांत होतं. तर तुम्हाला कसा वाटला महादेवांचं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. हर हर महादेव. थँक्स फॉर वॉचिंग.